कुंडली कवरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान की जय पवन सुत हनुमान महाराज की जय श्री गणेशाय नमः श्री रामचंद्राय नमः निर्धारिता निष्ठंक वो शिवापुडा भिकारी रंक दिन कुब्ज होऊनिया देखाव बळीपाशी भिक मागशी तर नाथ महाराज तुमचे चालू बटन नाथ महाराज चरित्र सांगू लागले. चरित्र राम महान भक्ताचे ज्याने स्वतःचा देह प्रभू रामचंद्राच्या सेवेला गेला ते भक्ताचे. तर हनुमंतराय सांगणं द्यावा 10 अवतारामध्ये म्हणले 10 अवतारामध्ये कुठं कुठं लागतात म्हणले मला माहिती आहे. जगाला फसलं पण मी फसत नाही. तू राम आहे आणि मारुती या सगळ्या पैसे ते माझ्या पैशात नाही म्हणले. मी काय करी म्हणले बांधून कशात शापटात हनुमंतराय काय हनुमंतराय राजा भरताला राम शब्द लागले आणि बोलू लागले. बळी राजा चतुर भारी तेने ओळखून निर्धारी धरोनी द्वार पार करी अद्यापि वरी तिष्ठताय. तुला माहिती देवा कोण कसं येतं झालं जगात कीर्ती गाठी बळी राजा उधारे म्हणून ब्राह्मण उद्धरलं आणि जागा 3 पानं माहिती आणि 2 पानं माहिती पडते तिसरा पाऊक ठेव तुम्हाला माझ्या डोसक्यावर. पण बहीण तुला सोडत नाही. माग माझ्या माझ्याला मागितलं म्हणले काय नाही माझ्या दारात उभा राह म्हणले. आजपर्यंत कुठे म्हणले देवा तू बाईच्या दारात उभा आहेस राखण करतोस म्हणले. पण तसं मी सोडणार नाही. तू राम आहे मी मारुती म्हणले माझ्या उतरत नाही असं हनुमंत आहे राजा म्हणताना बोलते. ते थुनीला पता लवड सवडे मागण सांगिती मागाडे मगा पुणे मायेचे मडे निज निभाडे काढीसी. नाथ महाराजी भाषा बरं का. फक्त माणसं काय करतात शक्तीपटू शक्ती कांड आणि मध्ये नाहीत ही बालकांडामध्ये विषय. तर देवाच्या अवतारामध्ये स्वतःच्या माईचं शिरेकर धडीकर केलं आणि पुन्हा लढलं माझे माये माये म्हणून आणि लोक जेव्हा आले तेव्हा माय सावध घेतो म्हणले किती जमलं म्हणले पण माझे पैसे जमत नाही म्हणले मी हनुमंतराय असं हनुमंतराय बोलले. लटकी चमोकालुनी धाय रडसी माये माये लोक म्हणती झाले काय अपूर्व आहे केवढे. जेव्हा तुला माईला मारता येते उठवा येते आणि नाटक करायचे फक्त नाटक देवरात करायचे बरं का. नाच महाराज म्हणले भाव ठेवा आणि येळपण आणखी हाक मारा देव वाचे. पण देव दिसत नाही आता कलियोग आहे पण 5 रुपयाच्या भक्तचं काम केल्याशिवाय राहत नाही. तसा हनुमंतराय सांगले देवा तिथं जमलं पण माझे पैसे जमत नाही असे हनुमंतराय राय घेऊन बोलायचे. आताची पहा पारोकडे किती मेला सागरी तारुण्या गुंड लंका कैवाडे घेतली. देवा आता म्हणले माझ्या समोर ती गोष्ट आहे म्हणले वानर किती मिळेले म्हणले किती वानर सांग समुद्राचे खरे थोडे आणि आणखीन वानर मिळतील पुढे ती किशकिंदा काळामध्ये होईल. तर असं सांगितलं होतं रामचंद्रांना राजा सूर्य सांगितलं किती या हे सुग्रीवाला सांगितलं होतं. तर एवढे वानर असताना शेतीचं काम 3 दिवसामध्ये पूर्ण केलं. 3 दिवसामध्ये पूर्ण केलं. पहिल्या दिवशी 14 योजने असा बांधला आणि मग हनुमंताने बांधला. 3 दिवसामध्ये पूर्ण केलं शेतीचं काम आणि एवढं करून मी देवा वांदर सोडली तिथं आणि तिथं पोहोचलास म्हणले हे माझ्या वेळ जमत नाही असे हनुमंतराय बोलले. करुणिया महाराणे मारविला लक्ष्मण शरणांगत बिभीषण तोही सानुनी पळाला. बिभीषण तिथे सगळ्याला पुराधार पडलाय वांदर आणा ते तिथं कोण आहे म्हणले आणि तिथं पोहून त्रास म्हणले माझ्या पैसे जमत नाही असे हनुमंतराय बोलले. तू राम मी मारुती लपलपणी न चले मला प्रती उठ चाला चिग्रा गती उर्मिला पती उठवा चांगला देवा उठा म्हणले करून सोंग घ्यायचंय म्हणले येण्याचं आता जमणार नाही म्हणले तू राम मी मारुती आणि उठ चाल शीघ्र गती
आता जमणार नाही म्हणले, लक्ष्मी उठवायचं आहे म्हणले, असे हनुमंतराय बोलले. घेऊन मोहाची बुंती घेऊन या दिनव्रती कोण म्हणून या माझ्या प्रती पुसोनी चिती अनाची. हनुमंतराय सांगू लागले देवा आता बस नका म्हणले, आता चला म्हणले हे वेळ साडा, हे सोमवारला काढा म्हणले आणि आपलं चला म्हणले, उशी करू नका असे हनुमंतराय बोलले. हनुमंतराच्या डोळ्यामध्ये आसरू येऊ लागले. एका उराला सेरावाण त्यासी मारता न लागे शाळा न येता पुढची बांधून नीन सत्यधान त्रिनाय. देवाला बांधायला भक्त पका लागते, कसं लागत नाही बरं का. आता भक्त कसे आहेत, खाली पैसे वळणार त्याला बांधता येत नाही. भक्त निका लागते बांधायला देवाला. भक्त कोण देव कोणी बांधला, जनाबाईने बांधला, जनाबाईने बांधला आणि पुन्हा हनुमंत सावता मारले मग देवाला. आणि पुन्हा हनुमंतराय म्हणला देवा नाही जराला शब्दामध्ये बांधीन आणि म्हणला. आज हनुमंतराय बोले, हनुमंतराच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. उठविन लक्ष्मण निर्दाळी रावण अभिषेकिन बिभीषण तरी मी दूत जाणार. हनुमंतराचे शब्द पटना कोणी बी केली पण सगळ्या खोट्या. जर ह्या प्रत्येक पटना केल्या सत्य फक्त हनुमंतरायाची. काय म्हणले, एकच रावण उरलाय, त्याला मारायला आदर्शन लागत नाही म्हणले. बांधून राजाला मारीन. लंकेचा राजा विभीषण हनुमंतराने केलाय, रामाने दिलं नाही. लंका तर हनुमंतराने दिली. जेवढे राजे गेलेत का पुराणचंद्र कुणाच काही दिलं नाही, जे हनुमंतराने दिलेत ते हनुमंतराचा शब्द द्यायला गेलाय ते. आणि सांगू लागले तरच मी रामात तुझे बरं का असं हनुमंतराय बोलले. हनुमंतराच्या अंगावर केस उभा राहिले. सोडविन सीता सुंदरी सुर सोडविन निज गजरी सुरवरांचे जय जयकारी अयोध्या नगरी प्रवेश. रामचंद्रा आशे भवनामध्ये शब्द दिला, मी सीता माया दिलाय. जगाची आधी माया शक्ती एका वस्त्रावर आहे आणि तिला सोडीन म्हणले. आणि अयोध्येच्या नगरीमध्ये म्हणले वाजत घात म्हणले मी म्हणले हे माझा शब्द आहे. आता हनुमंतराय राजावर त्याला बोलू लागला. इतके केल्या विना सर्वता तुझा ढळवणे दिमिरा गुणाताय वाया चुकवू नको आता उठ तत्वता जाऊ तेथे. उठ चाल जाऊ तेथे. एवढे केल्याशिवाय जेव्हा मी गपच नाही म्हणले. हनुमंतरायचे एकच काम आहे, प्रभू रामचंद्राचं कार्य कसं साधतं फक्त बघते. जर का कार्य बिघडायचं मला हनुमंत राग येते बरं का. आता बी राग येते, पहिले राग येत होता. आणि उठा म्हणले लवकर म्हणले बसू नका असं हनुमंतराय बोलले. धुर लक्षण ऐसे नव्हे जेणे स्वामित्वासी बाधा पाहावे ऐसे न धरावे लागावे वेगी निघावे युद्धासी. रामचंद्रा तेव्हा ताना ते त्याला मायना बाप आरा तू जरी दबालत म्हणले हे दम नाही. तुम्ही कोण आहेत, मुख्य धुरेत तुम्ही सगळ्याचे म्हणले. आणि तुम्ही जरी याच्याला सोंग घेतलं म्हणले उठा म्हणले चला हातात धनुष्य बांध घ्या म्हणले. वायू झाला म्हणला कोण असे हनुमंतराय राजा भरता बोलले. कोणता राजा भरत, ज्यानं स्वतःच्या देहाला त्याग केला, ज्यानं पत्नीचा त्याग केला, ज्यानं राज्याचा त्याग केला, भरत राजा राजऋषी. अध्याय 11 अयोध्याकांड त्याच्यामध्ये होईल. तर तुम्ही असेच म्हणलं सांगला कोण असा हनुमंतराय राजा भरता बोलले. युद्ध धर्माचा निशी दूषण लागे सूर्यवंशाचा आणि सकळांत माराविसी हत्या घेसी निज माता. रामचंद्रा सूर्यवंशाचे राजे तुझ्यासारखे आहेत म्हणले. देशोड कोणते ते एकापेक्षा एक बळी होते. प्रभू रामचंद्राची 56 पिढ्या एकापेक्षा राजे मोठे बळे होऊन गेले म्हणले. आणि जे सूर्यवंश आहेत का त्याला कणक लागल. ते काय म्हणते आमच्या वंशात कायदा पडतं म्हणले, त्याला रागीन म्हणले, हे दुसरे व्हायले म्हणले उठा लवकर अशा हनुमंतराय बोलले. पूर्वी शिष्टाईचे वेळे झुंझुणी दिसी गोळांगोळे एकाच निया पापा बळे दिन सकाळी केवी बहारा. तर युद्धकांडामध्ये वानर मारू लागले, लंका जाऊ लागले चौकून. देवाला दया आली म्हणले एकला राम अपराध केलाय म्हणले, गरीब मारीत म्हणले. युद्ध थांबिलं, दया आली आणि शिष्टाला अंगदरा पाठवलं. देवा हे तुझं म्हणले दया कुठं पण गेलं असे हनुमंतराय बोलू लागले.
आईच्या कृपाळू रघुणा ताणावी संभाषी निज भक्ता हे सकळ रणी सांडिता दयाळुता काय झाली दयाळुता काय झाली तेव्हा तुला राक्षसी माय आली आणि वांदनाच्या घरात देह झालेलाय झाडाचा पाला खायला झाडाचा पाला खाऊन परत व्हायले आणि ते वांदन सोळा परत उपाशी आणते काही दया काही ना तुला असा हनुमंत आहे राजा भक्ताला बोला स्वर्गी चिंतित रावण मारिल रामचंद्र बंद सोडाविल समग्र निरंतर वाट पाहती. प्रभू रामचंद्राचा अवतार म्हणजे सुनाचा अवतार आणि सहसा अवतार कोणता आहे कृष्ण अवतार जसं म्हणून तसं करायचं आणि परमतेचा अवतार कसा आहे जेवढं सांगितलंय तेवढंच करायचं आगाव करायचं नाही बोलिले वाल्मिक तशी करीन तर वाल्मिकाचे भाष्य जे सत्य करून दाखवायचे म्हणले असे हनुमंत आहे रामचंद्रला बोला ऋषी वाल्मिकाचे भाष्य अनागतात सुराचा राम मारिल रावणाचा त्या बोलासी कोणता भाष्य वाल्मिक ऋषी भाष्य ज्याला राम म्हणता येतो मरा मुलाला त्याचं भाष्य अनागत भाषा रामायण आहे म्हणजे रामायण राम जन्माच्या अगोदर रामायण कुठं होतं वाल्मिक ऋषी आश्रमात रामायण होतं तिथं होतं तिथं भगवान शंकर यायचे रामकथेची नवाळी शेषवंदी पाताळी शिवानंदी मिळी मिळत कथा त्रिजय त्याची बंदी तर पहिले स्थान म्हणतं सगळ्यात रामायण महादेव आवडते म्हणून तपोन मध्ये सगळ्यामध्ये सर्कल मध्ये नंबर 1 रामायण तपोनला 50 महिला मंडळ तिथं खऱ्या टाळ्या त्या जगात माझा टाळ्याचा पूजा महिला मंडळ का तेवढे ना तपोन मध्ये 5 बरे गेलो मी रामायण सांगायला पण तिथं कधी 50-40 महिला मंडळी त्याचे आभार आहे कारण जरा गाड्याचं सांग ना गाड्याचं तुमच्या पुढीच बसलेले तरी सांगा ना तर मला अंग वाटतंय बरं का जे रामाचे अंग वाटतंय चला प्रतिपाळावे वेदासी संरक्षावे ती पुराणासी नुलंगावे ऋषी वचनासी प्रतिज्ञासी श्रीरामा. रामचंद्र तुझे काय शब्द आहे वाल्मिकी भाषेत काही प्रमाणात पालन करायचं आणि वाल्मिकीच्या भविष्यात काय म्हणले भाषा काय म्हणले जगात अधर्म वाढलाय कोणता अधर्म कोणता वाढलाय मोडीले कीर्तन पळावले ब्राह्मण दैत्य भिने जगात अधर्म वाढलाय म्हणले सगळा अधर्म वाढलाय धर्म मोडलाय काय करायचंय अधर्माचा निर्णय करायचंय धर्माचा राज्य करायचंय आणि जगात राम राजा नाही हे तुमचं बिरुद्ध आहे तुमचा अवतार आहे असा कोण हनुमंतराय राजावर त्याला बोलला की हे प्रतिज्ञा साच करी रावणाचे दिवे मारी शरणागताचा कैवारी निज भक्ता करी उल्हासा. रामचंद्र तू कोण आहे शरणागताचा काय वारी जवळ भक्ताला वेळ पण का तेव्हा तू लाधरीत नाही म्हणले अवतार धरतो आणि त्या भक्ताला पाय टाकतो दुर्जा सवार करतो तसा अनागत भाषेवाली ऋषी म्हणले ते सत्य करून दाखवा असे हनुमंतराय बोलते अशोक वणिके माधारी अडकली सीता सुंदरी तिची सोडवणी धड करी अभिषेक करी बिभीषणा. रामचंद्र असे कोणामध्ये शित आहे तर जिथं झाडे राम म्हणते जिथं गवत राम म्हणते ही जगाच्या शक्तीची पावर आहे स्तमाची पावर आहे जिथं झाडे राम म्हणते दगड राम म्हणते आणि ती आजीमाय शक्ती असे कोणा ते म्हणले तिला सोडवायचंय आणि उठा लवकर असे काय मोह घेतलाय असा हनुमंतराय बोलावले तुझी येणारा गुणाचा पाऊलही नगा नवे सर्वाय तुझा विना मी सकळ व्रत असा रता भूमी भारा. हनुमंतराय सांगले पण रामचंद्र उठा लवकर म्हणले आसू डोळ्यात आले आणि तुझ्याहून ज्याच्या मुखात रामाचं नाम नाही का त्याचं पत्र वज होतंय कोण म्हणते हनुमंतराय म्हणते आणि एक पाऊल मागाने पुढे होत नाही कोण अशा हनुमंतराय तुझा नाही म्हणले तुझी हनुमंतराय म्हणू लागले पण रामचंद्र उठा लवकर म्हणले अशा हनुमंतराय बोलले किती पाहसी निर्वाण काचा यासाठी धरी हे मौन तुझा विना न करी गमन येतेची प्राणाताचा निडा. हनुमंतराय शब्द आहे देवा उठा म्हणले किती वेळ लावतात म्हणले लवकर चला म्हणले नाही तर काय करी म्हणले
माझा प्राण स्वतः मी त्याग करतो असा हनुमंतराय पळवा राजावर त्याला बोला की हा. नमन तुझ्या पायासे लोटांगण चरणाचं बहुत झालं का जावीच राणी उदासी नवचता पण रामचंद्र किती माझं मन बघतो म्हणले आता मला वेळ बघू लागा म्हणले आता उद्या उठा म्हणले असा हनुमंतराय राजावर त्याला बोला की आश्रुवाने दुही डोळा गात्रे गात्रे गणपतीचे चढाय सर्वांगीच वेद कल्लोळाचा विरा कपी विकल जाऊ बाहेर असं आपलं मन पाहिजे बरं का एवढे शब्द बोला कोण हनुमंतराय बोलले हनुमंतराय बोले देवा माझं मन किती पाहतो लढू लागले हनुमंतराय मूर्तीत बोलू लागला ही चिंता भरतला वाटली आणि भरत साव झाला आणि राजा भरत बोलू लागले प्रदीप महाराज वाचे सूचक क्षेत्राचे सुचकत नाहीये त्यांनी नाव दिले माझं एक नाव घ्या नाही आहे तुमचं मग आपले दोघे आता पुन्हा बोबो बस मला गडबड जरा नाही नाही सांगणार ते जाऊ द्या टाइम तशी गडबड करू नका तिथं आधी महिला म्हणायचं रामायण तुम्ही काय गडबड करता जायचं गडबड आता योग आलता या इकडे येवायचं ते जरा का पोटासाठी फिरा उभा पुंडलिकावरती श्री ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान की जय पवन सोत हनुमान की जय सद्गुरु बाबा महाराज की जय पार्वती पुरे शिवाय शिवाय महादेव 15 115 हा 115 देखता